हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सकाळी घर झाडताना असं कानेकोपरे तर झाडतच असते मी नेहमी, पण ना फ्रीजच्या मागे बरेच दिवस झाले बघितलंच नव्हतं. तर तिथे एक छोटंसं असं रॅक ठेवते मी, माझं त्याच्यामध्ये सामान ठेवते. त्याच्यामुळे तिथे जास्त माझा आता सध्या हात जात नाही, कारण की तिथे ना रॅक ठेवल्यामुळे इकडे झाडू तिथे मारताच येत नाही. तर त्या रॅकमुळे इतकी घाण तिथे होऊ लागली. पण रॅक ठेवते तिथे कारण त्याच्यामध्ये बराचसा पसारा माझा असतो. तर मी आज बघितलं आणि बघते तर खूप सारा असा कचरा, बरंचसं काही तिथे चॉकलेटचे रॅपर, विक्सची डबी, बरंचसं असं काही पडलेलं होतं. तर म्हटलं एकदा ते स्वच्छ करून घ्यावं आणि मस्त असं स्वच्छ पुसून घ्यावं. अधूनमधून हे करावंच लागेल, कारण तिथे रॅक ठेवल्यामुळे तिथे जास्त असं झाडू मारता येत नाही. तर असं अधूनमधून त्याला स्वच्छ करून घ्यावं. इतकं सारं तिथं डाग वगैरे असे पडले होते की लवकर पुसतसुद्धा नव्हते. तर मी कपडा घेतला आणि स्वच्छ मस्त असं पाणी घेतलं आणि कपडा छान पिळून एकदम असं त्याला रगडून पुसून घेतलं, कारण की ते लवकर निघतच नव्हते. तर त्यामुळे मी फ्रीजच्या खालून बाजूला सगळीकडचं असं स्वच्छ करून घेतलं आणि ते पुसून घेतलं. धूळसुद्धा खूप झाली होती आणि फ्रीजसुद्धा मला एकदा व्यवस्थितपणे सगळं स्वच्छ करावं लागतं, कारण ते सुद्धा खूप धूळ झाली आहे त्याच्या मागे आजूबाजूला. ते सुद्धा स्वच्छ करावं लागतं. स्टँडसुद्धा स्वच्छ करावं लागतं, कारण बऱ्याच दिवसापासून मी ते पुसलंच नाही, कारण अलीकडून रॅक येते आणि पलीकडच्या साईडने दरवाजा आहे. तर त्यामुळे ते जास्त क्लिनिंग करता येत नाही, दोन्हीच्या मध्ये अडकलं. त्यामुळे ते असं तिथं जास्त धूळ वगैरे किंवा कचरा होऊन जातो आणि आपण झाडतो पण कधी ते राहून जातं. त्याच्या खालीसुद्धा कचरा होतो, पण मी कधी खालूनसुद्धा झाडून मारून घेते आणि पोचासुद्धा त्याच्या खालून मारून घेत असते. तर ते सगळं स्वच्छ केलं आणि मस्त स्वच्छ झालं होतं आणि छान वाटत होतं. तर अशी छोटी मोठी क्लिनिंग आपण करत राहिलो तर आपलं घर नेहमी स्वच्छ राहतं, हे मी तुम्हाला नेहमीच सांगत असते. कारण मी सुद्धा असंच करते, कारण एकदाच क्लिनिंग करायला घेतलं तर खूप सारं असं आपल्यावर बर्डन येऊन जातं. आणि ही छोटीशी रॅक आहे, त्याला मी वॉलपेपर लावलेला आहे की आणि त्यावरती एका साईडने मी मिक्सर ठेवते आणि त्याच्या बाजूला जी आहे ती फ्रूट बास्केट ठेवते. त्यानंतर मग म्हटलं आज किचन ओटासुद्धा सगळं स्वच्छ करून घ्यावा. तिथेसुद्धा बरंचसं म्हणजे रोज तर मी क्लीन करतेच, पण त्या थोडा जो खिडकीजवळचा जो वरती असा थोडासा जो स्पेस आहे तो बऱ्याच दिवसापासून मी स्वच्छ केला नव्हता. बरेच दिवस म्हणजे 4-5 दिवसापासून स्वच्छ केला नव्हता. मी 8 दिवसाला किंवा 4-5 दिवसाला एकदा ते स्वच्छ करते, कारण किचन ओटा असं आपली एक जागा आहे की त्याच्यावर आपलं असं सगळं असं काम चालू असतं. तिथे सगळं खरकट सगळा राडा होत असतो, चिकट तेलकट असं दूध सांडतं, चहा सांडतो, बरंचसं असं काही खरकट खूप सारं असं तिथे होत असतं. त्यामुळे ते कितीही क्लीन केलं तरी किचन ओटासाठी आपलं कमीच असतं. तर त्यामुळे मी सगळा पसारा असा काढून घेतला आणि मग त्यानंतर तिथे सगळा पसारा म्हणजेच जे मी तिथे एक छोटंसं रॅक ठेवते खिडकीजवळ, जे तुम्हाला नेहमी दिसतं ते रॅक खाली काढून घेतलं. अजून जो काही पसारा असं होता तो सुद्धा काढून घेतला आणि त्यानंतर मग किचन ओटा स्वच्छ करून घेतला. आणि ही जी शेगडी आहे तीसुद्धा स्वच्छ करून घेतली. शेगडी माझी खालीसुद्धा ठेवता येते आणि वरती ठेवता येते, कारण तिचा जो गॅसचा पाईप आहे तो गॅसच्या आतमधून ते कट्ट्याच्या आतमधून नाही तर बाहेरून आहे. त्यामुळे मी त्याला सहज उचलून खाली ठेवू शकते. तर मी आधी किचन ओटा घासेपर्यंत सगळं खालीच ठेवला आणि त्यानंतर शेगडी घासण्यासाठी वरती घेतली आणि मग परत ती खाली उतरवून ठेवली. आधी स्वच्छ शेगडी तर रोज घासणं होतेच माझी, पण अशा वेळेला आपण अजून जास्तच क्लिनिंग करतो की एकदाच क्लिनिंग. आणि माझं असं असतं की थोडं जरी क्लिनिंग काही काढलं तर ते जेवढं काढलं तेवढंच नाही तर त्यापेक्षा जास्त झालं पाहिजे, असं असतं माझं की सगळंच एकदा करून घ्यावं, म्हणजे आपल्याला 3 वेळेस करायची गरज पडत नाही. एकदा जर पसारा काढला तर मग सगळीच क्लिनिंग झाली पाहिजे असं मला वाटत राहतं. तर सगळं किचन ओटा सगळा घासून घेतला आणि मग त्याला सगळीकडून जे खालच्या ज्या टाईल्स असतात किंवा बाजूचा जो कट्ट्याच्या बाजूचा जो वरती भिंत आहे छोटीशी, तीसुद्धा स्वच्छ करून घेतली आणि मग एका पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घेतली. आणि पाणी समोर ढकलत आणलं, कारण जर पाणी ढकललं नाही तर ते साबणाचं जे पांढरट असतं त्याच्यावरती उमटून राहतं. आणि मग त्यानंतर वायपरने सगळं पाणी स्वच्छ करून घेतलं.
पाणी जे आहे ते ना कपड्यांनी सुरुवातीला करण्यापेक्षा आधी वायपरने सगळं पाणी स्वच्छ करून घ्यायचं. म्हणजे खूप सारं म्हणजे 90% पाणी ते किचन ओट्यावरचं सगळं साफ करता येतं. आणि मग त्यानंतर जे काही आजूबाजूला थोडंसं किंवा डागं वगैरे उमटू नये त्यामुळे आपला एक छोटासा नॅपकिन घ्यायचा आणि मग त्याने ते सगळं स्वच्छ करायचं. म्हणजे याने एकदम असं स्वच्छ जर पुसून घेतलं तर आपण त्याला धुतल्यानंतर जी चकाकी येते ती तशीच राहते. पण बरेच जण काय करतात, फक्त किचन ओटा धुतात, शेगडी धुतात आणि ते वायपरने स्वच्छ करतात आणि कोरडं झालं म्हणून असं सोडून देतात. पण त्यानंतरसुद्धा एक चांगला असा कोरडा जो नॅपकिन काही किंवा कपडा घ्यायचा आणि त्याने सगळं पुसून घ्यायचं. म्हणजे जी चकाकी येते त्यानंतर आणि जी चमक येते भांड्याला किंवा किचन ओट्याला तीच आपली टिकून राहते आणि एकदम स्वच्छ केल्यासारखं वाटतं. तर त्याच प्रकारे मी सगळं नॅपकिननी शेगडीसुद्धा पुसून घेतली आणि किचन ओटासुद्धा सगळा पुसून घेतला. आणि त्यानंतरचा जो किचन ओट्यावरचा पसारा होता तो जिथल्या तिथं ठेवून दिला. ही जी रॅक होती तिच्या जागेवर ठेवून दिली आणि मग जी काही भांडे होती तीसुद्धा जिथल्या तिथं ठेवून दिली. आणि त्यानंतर मग मी पाऊस पण थांबला होता थोडासा, बाहेर गेले आणि कढीपत्ता तोडून आणला. कारण काल पण दिवसभर पाऊस होता आणि आजसुद्धा दिवसभर पाऊसच आहे. आणि आपल्याला अशा वेळेस काहीतरी चटपटीत खायला आवडतं आणि मुलांनासुद्धा मधल्या वेळेत काही ना काहीतरी खायला देता येतं. तर मी आज बनवणार होते मस्त असा चिवडा. तर चिवडा कोणता, तर एकदम साधा आपला जो मुरमुरे असतो त्याचा चिवडा बनवणार होते. वेगळा असं काहीच नाही, फक्त मक्याचे पोहे आणि मुरमुरे हे घेऊन मी चिवडा बनवणार होते. तर त्यासाठी मी सगळं जे सामान लागणार होतं ते आधीच काढून ठेवलं होतं. त्यानंतर कढीपत्ता आणला आणि मस्त कढई ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकलं. आणि माझं असं आहे की जी वस्तू आपण घेतली की तिचं काम झालं की लगेच तिथल्या तिथे तिच्या जागेवरती गेली पाहिजे, म्हणजे जास्त पसारा होत नाही. आणि किचन ओटासुद्धा माझा छोटा असल्यामुळे तिथे जास्त पसारा मला करतासुद्धा येत नाही. तेल गरम होईपर्यंत म्हटलं शेंगदाणे आपण थोडेसे निवडून घ्यावे, कारण शेंगदाण्यामध्ये ना बऱ्याचदा जे काही खडे असतात एकदम लाल खडे जे शेंगदाण्यासारखेच दिसतात ते सुद्धा निघतात. आणि काही काही जे खराब शेंगदाणे असतात ते सुद्धा निघतात, की ज्याला आमच्याकडे खवट शेंगदाणे असे म्हणतात. तर ते सुद्धा मी काढून घेतले. एक मोठी परात घेतली आणि मग आधी मक्का पोहे तळून घेतले. तर मक्का पोहे जे आहे ना, तर आमच्या घरी सगळ्यांनाच आवडतात. मी नेहमीच आणून ठेवत असते आणि अधूनमधून असे तळते. आणि त्याच्यावरती ना थोडंसं मीठ, तिखट आणि चाट मसाला टाकून जर खाल्लं ना खूप असं टेस्टी लागतं. तर हे आय थिंक सगळ्याच जणांना आवडत असेल आणि माझ्या मुलीला तर हे खूपच आवडते. ती तर कधी कधी आणल्याबरोबर कच्चंसुद्धा खाते. त्यानंतर शेंगदाणे तळून घेतले. शेंगदाणे जे आहे ना हे मी एकदम भीतभीतेच तळत असते, कारण एकदा ना माझ्या अंगावर शेंगदाणा फुटला आणि माझ्या चेहऱ्यावरच तेल उडालं होतं. एवढं काही भाजलं वगैरे नव्हतं, पण एकदम डोळ्याजवळ असल्यामुळे त्याची खूप आग झाली होती. त्यामुळे मी जे आहे ना शेंगदाणे टाकते आणि थोडं बाजूला होऊनच असं शेंगदाणे काढत असते. तर शेंगदाणे तळून घेतले आणि आता कढीपत्ता थोडासा तेलामध्ये परतून म्हणजेच तळून घेणार होते. आणि कढीपत्त्याला आहे ना थोडंसं पाणी होतं, मी पुसून घेतला होता, पण बाहेर पाऊस चालू आहे त्यामुळे ते मॉइश्चर पकडून होतं. आणि मग मी अशा प्रकारे त्याच्यावर झाकण ठेवून त्याला छान असं तळून घेतलं. आणि झाकण ठेवतानाच त्याला असं चमचा टाकून थोडंसं हलवून घेतलं. आता कढीपत्ता एकदम छान तळला गेला होता त्याच्यामुळे ते तेल वगैरे उडणार नव्हतं, त्यामुळे मी झाकण काढलं आणि मस्त असा कढीपत्ता तळून घेतला. आणि असा कढीपत्ता तळला की एकदम त्याने चिवडासुद्धा नरम होत नाही आणि मस्त असा क्रिस्पी होऊन जातो. नाही तर बऱ्याचदा आपण कढीपत्ता तळतो आणि जो कच्चा राहतो त्याने काय होतं, चिवडा एकदम नरम होऊन जातो, कारण कढीपत्त्यामध्ये मॉइश्चर तसंच राहून जातं. त्यानंतर तेल काढून घेतलं आणि थोडंसं तेल त्याच्यामध्ये ठेवलं आणि जे मुरमुरे होते ते चाळणी खालून काढून घेतले एकदा, कारण त्यात थोडीशी असे काही बारीक जे काही कण वगैरे असतात ते निघून जातात. आणि त्याच्यामध्ये त्या तेलामध्ये थोडीशी हळद टाकून मुरमुरे भाजून घेतले. मुरमुरे भाजले आणि बाकीचं तर मी तळून घेतलंच होतं. त्यानंतर मला थोडासा मसाला तयार करायचा होता या चिवड्यासाठी. तर त्याच्यामध्ये मी टाकलं थोडंसं अर्धा चमचा साखर टाकली आणि ती साखर आधी फिरवून घेतली, कारण बाकीच्या मसाल्यांसोबत साखर बारीक झाली नसती. आधी मी साखर बारीक करून घेतली. त्यानंतर त्यामध्ये टाकलं तिखट आणि थोडासा चाट मसाला आणि परत एकदा हे मिक्सरला फिरवून घेतलं आणि थोडंसं मीठसुद्धा टाकलं होतं आणि फिरवून घेतलं. आणि मग त्यानंतर ते सगळं या चिवड्यावर सगळं पसरून दिलं आणि मग ते मिक्स करून घेतलं.
तर मी काय मिक्स करतच होते, पण हे जे चमचा आहे त्याने करत होते, पण चमचाने काही व्यवस्थित होतच नव्हतं. पण आपले जे म्हणतात ना आई वगैरे हाताला चव असते, तर त्याच प्रकारे म्हटलं हे आपल्या हाताची चव लागल्याशिवाय या चिवड्याला काही चव येणार नाही. तर त्यामुळे मी माझ्या हाताने मस्त असं मिक्स करून घेतलं आणि मिस्टरांना जेवायचं होतं, तर त्यांना लगेचच जेवणासोबत थोडासा चिवडा मी खायला दिला. अशा प्रकारे माझा चिवडा तयार झाला आणि तुम्हीसुद्धा तयार करून बघा. असा चिवडा एकदा नक्की बनवा, तुमच्या मुलांनासुद्धा आवडेल. एकदम साधा सोपा आणि काहीही न टाकता. तर त्यानंतर मग चिवडा बनवणं झाल्यानंतर जे किचन ओटा होता तो तर आपल्याला आवरायलाच लागेल. तर ते सगळं मी किचन ओटा सगळा स्वच्छ करून घेतला, पुसून घेतला, पसारा आवरून घेतला. आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.